त्यांना खाली का आणतो. आणि यामध्ये आपण एकूण 5 मुद्दे पाहिलेले आहेत. त्याच्यातील पहिला मुद्दा होता की अभिमानाने भरले असल्या कारणामुळे देव पुढाऱ्यांना विरोध करतो व त्यांना खाली आणतो. मुद्दा क्रमांक 2 की देव अधिपतींना का खाली आणतो, कारण ते देवाच्या आज्ञेचं पालन करीत नाहीत. मुद्दा क्रमांक 3 होता की ते अन्याय व अत्याचार करतात आणि न्यायाने कारभार करत नाहीत. मुद्दा क्रमांक 4 पहिला, कारण ते देवाचा गौरव स्वतः घेतात व देवाला सन्मान देत नाहीत. आणि मुद्दा क्रमांक 5 पाहिला होता, कारण ते देवाच्या लोकांचा छळ करतात व त्यांना त्रास देतात. येस, व्हेरी गुड. खूप छान आणि अतिशय सुंदर अशा क्रमवार पद्धतीने सुभाष आणि जगताप मावशी यांनी सांगितलेलं आहे. आणि आपण शिकत आहोत की देव पुढाऱ्यांना किंवा अधिपतींना खाली का आणतो. आणि आतापर्यंत 5 मुद्दे आपण या विषयाशी संबंधित जे आहे ते शिकलेलो आहोत. आणि पुढचा जो मुद्दा आहे, मुद्दा क्रमांक 6 लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 6, देव हा पुढाऱ्यांना खाली का आणतो या विषयातला मुद्दा क्रमांक 6 लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 6 आहे, पुढारी पश्चाताप करत नाही म्हणून देव त्यांना खाली आणतो. मुद्दा क्रमांक 6 लिहा आजच्या विषयाचा. पुढारी पश्चाताप करत नाही म्हणून देव त्यांना खाली आणतो. आणि आपण पाहतो की ज्या गोष्टी देवाने करण्यासाठी पुढाऱ्याला पाचारण केलेलं आहे त्या गोष्टी करण्याऐवजी पुढारी ज्या वेळेला स्वतःच्या मनाच्या गोष्टी देवाच्या राज्यामध्ये करू लागतो त्यावेळेला देवाला त्या गोष्टी मुळीच आवडत नाही. आणि अनेक वेळा आपण पाहतो की ज्या गोष्टी देवाला आवडत नाही त्या गोष्टी ज्या वेळेला आचरलेला पुढारी देवाच्या राज्यामध्ये करून पाहतो त्यावेळेला त्या गोष्टींमुळं देवाचं जे राज्य आहे त्यामध्ये अनेक अडखळ जे आहेत ते निर्माण होत असतात. आणि ह्या अडखळांना जो काही पुढारी कारणीभूत असतो त्याने पश्चाताप करून व्यवस्थितपणे देवाच्या इच्छेप्रमाणे देवाच्या राज्यामध्ये ज्या गोष्टीसाठी त्याला पाचरलेल्या आहेत त्या गोष्टी केल्या पाहिजेत ही देवाची इच्छा आहे. ही गोष्ट देव त्याच्याकडनं अपेक्षित करतो. पण आपण पाहतो की पुढारी एकीकडे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करत आहे आणि त्या गोष्टींचा पश्चाताप देखील ते करत नाहीये. आणि त्या गोष्टी ते करत राहत असल्या कारणामुळं देवाला त्यांना त्यांच्या आपण पाहतो की त्या पदावरून जे आहे खाली आणावं लागत आहे. कारण पुढारी ज्याला पाचारलेलं असतं देवाच्या राज्यामध्ये देवाचं काम करण्यासाठी त्याने एक उदाहरण जीवन जे आहे ते जगलं पाहिजे. एक्झाम्पल जीवन जे आहे लोकांकरता जगणं फार गरजेचं आहे. पण जर तो पुढारी एक्झाम्पल जीवन जगत नसल, एक कित्तामय जीवन जगत नसल, एक उदाहरणमय जीवन जर जगत नसल तर अशा प्रकारच्या पुढाऱ्याला देव जो आहे तो खाली आणत असतो. आणि बघा वचन काय सांगत आहे, लूक याचा 13वा अध्याय आपण काढूया आणि वचन 3 याला आपण वाचणार आहोत. आणि लूक याचा 13वा अध्याय आणि वचन 3 मध्ये काय लिहिण्यात आलेलं आहे पश्चातापा संदर्भात कोणतरी वाचा. मी तुम्हाला सांगतो नव्हते तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. व्हेरी गुड. जर पश्चाताप केला नाही, ज्या वेळेला एका पुढाऱ्याकडनं पाप होतं त्यावेळेला त्या पुढाऱ्याने त्या पापाचा पश्चाताप करणं फार गरजेचं आहे. आणि जर त्या पापाचा पश्चाताप जर त्या पुढाऱ्याने केला नाही तर त्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो की त्याला त्या पापाचं जे काही प्रतिफळ आहे त्याला सामोरे जावं. आणि वचन सांगत त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो नव्हते तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हाला सर्वांचा त्यांच्या सारखाच काही नाश होईल. आता जर देव एखाद्या पुढाऱ्याला त्याच्या राज्यामध्ये काम करण्याकरता पाचारतो त्यावेळेला देवाची इच्छा ही असते की त्या पुढाऱ्याने देवाच्या इच्छेनुसार देवाच्या राज्यामध्ये देवाचं काम जे आहे ते केलं पाहिजे. पण देवाच्या राज्यामध्ये आज पुढारी आहे
पण ते देवाच्या मर्जीनुसार देवाचं काम करत नसल्या कारणामुळं त्यांनी देवाच्या दृष्टिकोनातून पाप केलं आहे. त्या पापाचा पश्चाताप त्यांनी करावा अशी देवाची इच्छा आहे. पण अद्यापही ज्यावेळेस पुढारी पापाचा पश्चाताप करत नाही त्यावेळेला देवाला त्या पुढाऱ्याला जे आहे खाली आणावं लागतं. आणि अशा प्रकारचे पुढारी पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. न केवळ पवित्र शास्त्रामध्ये परंतु आज वर्तमान समयामध्ये देखील अशा प्रकारचे पुढारी आपल्याला अस्तित्वात असलेले पाहायला भेटतात, जे देवाच्या राज्यामध्ये देवाचं काम करण्याकरता पाचारण्यात आले, पण देवाचं काम ते आज करत नाही. आणि बघा वचन काय सांगत आहे. ज्या वेळेला आपण दानिएलचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 22 ते 30 वचन आपण वाचतो, तर दानिएलच्या पुस्तकाच्या 5व्या अध्यायामध्ये आपल्याला एक पुढारी दिसून येतो ज्याचं नाव बेलशस्सर आहे. आणि ह्या बेलशस्सर पुढाऱ्याने ज्या गोष्टी देवाने अपेक्षित केलेल्या नव्हत्या अशा प्रकारच्या गोष्टी याने केल्या. ह्या बेलशस्सर पुढाऱ्याने राजाने जे आहे पाप केलं आणि त्याचे जे काही परिणाम आहे, त्या पापाचे जे काही परिणाम आहे ते ह्या बेलशस्सर पुढाऱ्याला त्याच्या जीवनामध्ये जे आहे पाहायला मिळाले. वचन सांगते की त्याचे जे राज्य आहे ते देवाने 2 भागांमध्ये विभाजलं. आणि त्याचं एक जे राज्य आहे ते मेदी आणि दुसरं जे राज्य आहे ते पर्शी ह्या लोकांना जे आहे ते वाटून दिलं. जर ह्या पुढाऱ्याने व्यवस्थितपणे आपलं पुढारपण जर केलं असतं तर त्या ठिकाणी त्याच्या राज्याची जी काही विभागणी आहे 2 भागामध्ये देवाने केली नसते. पण त्याने पाप केलं. आणि बघा कशा प्रकारचं पाप त्याने केलं परिवारासह हे ह्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. कोणीतरी 5वा अध्याय दानिएलचं पुस्तक 5वा अध्याय आणि 22 ते 30 वचन पहा काय म्हणतात ठिकाणी. हे बेलशस्सरा, तू त्याचा पुत्र आहेस हे सर्व तुला ठाऊक असून तू आपले मन नम्र केले नाहीस, तर स्वर्गीयच्या प्रभू बरोबर तू उद्दामपणा केलास. त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ्या पुढे आणली आहेस. तू तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यातून द्राक्षरस प्याली आहेत. आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ट व पाषाण यांची घडलेली दैवते त्यांना दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही. त्यांचे तू स्तवन केले, पण त्यांच्या हाती तुझा प्राण आहे व त्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत. त्या देवाला मान दिला नाहीस, म्हणून त्याने ती हाताची बोटे पाठवली व हा लेख लिहिला. हा लिहिलेला लेख असा मने मने तकेल उफारसीन. याचा अर्थ असा मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काल मोजून त्याचा अंत केला आहे. तकेल म्हणजे तुझ्या तागडीत तोडले व तुला उन्हा भरलास. बरेच म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी यांना दिले आहे. तेव्हा बेलशस्सराने आज्ञा केल्यावरून त्यांनी दानिएलास जांभळ्या रंगाचा पोशाख लेवला, त्याच्या गळ्यात सोन्याचा गोप घातला व त्या संबंधाने सर्वत्र दाही फिरवली की हा राज्यातील 3 अधिपतीतला एक आहे. त्याच रात्री खासद्यांचा राजा बेलशस्सर याचा वध झाला. येस, व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की बेलशस्सर हा जो राजा आहे, हा जो पुढारी आहे, ह्याने परमेश्वरासमोर जे आहे ना नम्र व्हायला पाहिजे होतं. पण तो परमेश्वरासमोर नम्र झाला नाही. स्वर्गाच्या प्रभू समोर त्याने उत्तमपणा जो आहे तो केला. आणि एवढंच नाही तर वचन सांगतं की देवाच्या मंदिरातली जी पवित्र पात्र आहे त्या पात्रांमध्ये त्याने आपण पाहतो त्याच्या सरदाराने, त्यांच्या पत्नीने आणि त्याच्या उपपत्नीने जे आहे द्राक्षरस पिला. ह्या ठिकाणी आपण पाहतो की एक पुढारी जो आहे ज्या वेळेला देवाच्या विरोधामध्ये पाप करतो आणि त्या पापाचा पश्चाताप करत नाही त्यावेळेला त्या पुढाऱ्याला देव हा खाली जे आहे ते आणत असतो. आणि बेलशस्सर हा जो राजा आहे, बेलशस्सर हा जो पुढारी आहे, ह्याने परमेश्वराविरुद्ध पाप जे आहे ते केलं होतं. आणि म्हणून त्याच्या राज्याचे 2 भाग जे ते करण्यात आले.
आणि एक भाग त्याच्या राज्यातला हा मेदी आणि दुसरा भाग हा त्याच्या राज्याचा पारसी, अशा 2 भागांमध्ये जे आहे विभागणी करून देऊन टाकण्यात आला. देवाचं वचन आपल्याला काय सांगतं, काय शिकवतं, हे प्रत्येक पुढाऱ्यांना कळणं फार गरजेचं आहे. का? कारण पुढारी हा एक उदाहरण दाखल जीवन देवाच्या राज्यामध्ये, देवाच्या योजनेअंतर्गत कार्य करताना नेहमी सादर करणार असला पाहिजे. ह्या ठिकाणी हा जो पुढारी आहे, ज्याचं नाव बेलशस्सर आहे, आपण पाहतो की त्याने उत्तमपणा जे आहे तो स्वर्गाच्या देवासमोर केला. त्याने देवासमोर नम्र जे आहे तो झाला नाही. देवाचे पवित्र जे काही पात्र आहे त्याचा अनादर त्याने जे आहे ते केला. त्याच्या शेजाऱ्याने, त्यांच्या पत्नीने, त्याच्या उपपत्नीने अनादर केला. त्याने पाप केलं आणि पापामुळं त्याच्या राज्याचे 2 भाग झाले. पापामुळं त्याला खाली जे आहे ते आणण्यात आलं. आणखीन एक पुढारी आपण पाहतो की ज्याला इशारा दिलेला होता, सावध देखील केलेलं होतं, पण त्याने त्या ठिकाणी तो इशारा जो आहे तो गांभीर्याने घेतला नाही आणि देवाच्या आज्ञेच्या विरोधामध्ये जाऊन त्याने पाप जे ते केलं. आणि त्या पापामुळे आपण पाहतो की त्याच्या जीवनामध्ये त्याला भयानक अशा प्रकारे आपण पाहतो की त्या ठिकाणी त्याला जे आहे ते मरणाचा सामना करावा लागला. आणि त्याला सावध केलं होतं. ज्या वेळेला त्याला सावध केलं त्याच वेळेला त्याने त्याच्या पापाचा पश्चाताप जो आहे तो करणं फार गरजेचं होता, जे त्याने परमेश्वराच्या विरोधामध्ये केलं होतं, पण त्याने पश्चाताप केला नाही. बघा, हा व्यक्ती आपल्याला पहिले राजा, हा जो पुढारी आहे, हा आपल्याला पहिले राजे 22 अध्याय आणि 34 ते 37 मध्ये दिसतो. बघा, पहिले राजे 22 अध्याय आणि 34 ते 37 मध्ये काय लिहिलेलं आहे या पुढाऱ्या संदर्भात. त्याने कशा प्रकारे त्याला सावध केला असताना देखील त्याने पापाचे पश्चाताप केला नाही. काय सांगताय? मग कोणी एकाने सहजगत्या एक बाण सोडला, तो जाऊन इस्रायली राजाच्या चिलखताच्या सांध्यात रुतला. तेव्हा तो आपल्या सारथ्याला म्हणाला, मी घायाळ झालो आहे, रथ फिरून मला सैन्याच्या बाहेर घेऊन जा. त्या दिवशी घनघोर युद्ध झाले. आरामांचा मारापुढे राजा आपला रथाला टेकून उभा होता. तो संध्याकाळी मरण पावला. त्याच्या घायाचे रक्त वाहून रथाच्या तळाशी साचले. सूर्यास्ताच्या समय सर्व सैन्यात असा पुकारा झाला की प्रत्येकाने आपल्या नगराची व आपल्या देशाची वाट धरावी. राजा मरण पावल्यावर त्याला शोम्रोनाला नेले. शोम्रोन येथे त्यांनी त्याला मुठमाती दिली. राजाचा रथ शोम्रोनाच्या तळ्यानजीक धुतला. तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे कुत्र्यांनी येऊन त्याचे रक्त चाटून खाल्ले. ती वेश्यांची स्नान करण्याची जागा होती. येस, व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की हा जो आहाब राजा आहे, ह्याला परमेश्वर देवाचा जो भविष्य वक्ता होता त्याने सावध केलेलं होतं. आणि त्याने त्या ठिकाणी त्या परमेश्वर देवाकडनं आलेला जो काही संदेश आहे त्या भविष्य वक्त्याच्या द्वारे तो त्याने ऐकला पाहिजे होता. आणि त्याने पश्चाताप जो आहे तो करायला पाहिजे होता. पण त्या ठिकाणी त्याने देवाने त्याला दिलेला जो काही इशारा आहे त्याचा सेवक मिखा याच्याद्वारे तो त्याने त्या ठिकाणी ऐकला नाही. त्याने पश्चाताप जो ते केला नाही. बघा, त्याला कोणत्या प्रकारचा इशारा देण्यात आला होता? वचन 28 कोणतरी वाचा. वचन 28 सुभाष. मिखाया म्हणाला, तू सुखरूप परत आलास तर समजावे की परमेश्वर माझ्याद्वारे बोललाच नाही. तो म्हणाला, लोक हो, तुम्ही सर्व ऐका. हा, मिखाया हे ठिकाणी म्हटलेलं आहे की तू जर सुखरूप परत आलास, म्हणजे आता या ठिकाणी आपण पाहतो की राजाला जे आहे असे खोटे देखील भविष्य वक्ता आहे जे म्हणत आहे की तू युद्धामध्ये गेल्यानंतर परमेश्वर तुला विजय देईल आणि तू सुखरूप परत येईल. पण ह्या ठिकाणी मिखाया जो देवाचा खरा संदेश आहे तो अतिशय स्पष्टपणे त्याला म्हणत आहे, ह्या युद्धामध्ये तू जाऊ नको, कारण तुझा पराभव जो आहे तो होणार आहे. तुला त्या ठिकाणी जे आहे ते हारचा सामना सुद्धा करावा लागणार आहे आणि तू सुखरूप परत येणार नाही. पण हा राजा त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे यहोशा फाटाला म्हणतो की हा मला आवडेल अशा प्रकारचा संदेश कधीच सांगत नाही आणि म्हणून मी याचं ऐकत नाही. लक्ष द्या,
परमेश्वर देवाने त्याचा सेवक मिखाया याच्या माध्यमातून जे काही गोष्ट आहाबाला सांगितली होती ती त्याच्या भल्यासाठी होती, पण त्याने त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. त्याने त्या ठिकाणी पश्चाताप केला नाही आणि दुर्दैवी आपण पाहतो की त्याचा मृत्यू झाला. आणि ज्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला ती जागा वेश्यांचं स्नान करण्याची जागा होती आणि कुत्र्याने त्याचं रक्त जे आहे ते चाटण केलं. ह्या सर्व गोष्टी लक्ष द्या. त्याने पश्चाताप करायला पाहिजे होता. त्याने नाबोताला जे आहे आपण पाहतो की मारून टाकलेलं होतं. त्याने नाबोताचा मळ जो आहे तो त्याने हडप केला होता. त्याने इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या दृष्टीने पाप केलं होतं. त्याचा पश्चाताप त्याने केला नाही. लक्ष द्या, ज्या वेळेला एक पुढारी देवाच्या राज्यामध्ये देवाच्या इच्छेनुसार देवाचं काम करत नाही त्यावेळेला तो पुढारी त्या पदावरून खाली जो आहे तो देव आणत असतो. या ठिकाणी आपण पाहतो की बेल्शस्सर जो राजा आहे, या ठिकाणी आपण पाहतो की आहाब जो राजा आहे यांनी पश्चाताप केला नाही देवाविरुद्ध. त्याने जे पाप केलं त्याचं, आणि म्हणून त्यांच्या राज्यामध्ये विभागणी आणली आणि म्हणून त्यांच्या दुर्दैवी जे आहे आपण पाहतो की अंत त्यांचा झाला. आणि सांगितलं तात्पर्य काय आहे, जर परमेश्वर देवाचं स्पष्टपणे सांगतो की देव काल आज आणि युगायुग सारखा आहे, तो कधीही बदलत नाही. जर परमेश्वर देव जर ईर्ष्यावान देव आहे आणि आज देखील वर्तमान समयामध्ये ज्यावेळेस पुढारी देवाच्या राज्यामध्ये स्वतःच्या मनाप्रमाणे देवाच्या नाही तर स्वतःच्या मनाप्रमाणे ज्यावेळेला एखादी गोष्ट करू लागतात ती गोष्ट देवाला आवडत नाही आणि त्याच गोष्टीचा देव पुढाऱ्यांकडनं पश्चातापाची जी आहे ती अपेक्षा करतो त्याच गोष्टीची. पण आज पुढारी त्या गोष्टीचा पश्चाताप करत नाही आणि म्हणून देवाला पुढाऱ्यांना जे आहे तो खाली आणत आहे. 7वा मुद्दा क्रमांक 7 लिहा. मुद्दा क्रमांक 7, नम्र जनांना उंच करण्यासाठी देव पुढाऱ्यांना खाली आणतो. मुद्दा क्रमांक 7 लिहा. नम्र जनांना किंवा नम्र व्यक्तींना उंच करण्यासाठी देव पुढाऱ्यांना जे आहे ते खाली आणत असतो. आणि बघा, ज्या वेळेला आपण 1 पेत्र 5वा अध्याय आणि 6वं वचन ज्यावेळेस आपण वाचतो तर त्या ठिकाणी पेत्र हा आत्म्याच्या प्रेरणेने बघा काय म्हणत आहे. 1 पेत्र 5वा अध्याय आणि वचन 6 काय म्हणत आहे. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्यांनी योग्य वेळी तुम्हाला उंच करा. व्हेरी गुड. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला नम्र करा. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला जे आहे नम्र करा, लीन करा, यासाठी की त्याने योग्य वेळी त्या नम्र व्यक्तीला उंच करा. आज देवाच्या राज्यामध्ये आपण पाहतो की अनेक गर्विष्ठ पुढारी आहे, अभिमानाने भरलेले पुढारी आहे आणि देवाला ते नको आहे म्हणून देव त्या अभिमानी पुढाऱ्यांना, त्या गर्विष्ठ पुढाऱ्यांना खाली आणतो आणि त्यांच्या जागेवरती अशा व्यक्तींना नियुक्त करतो ज्यांनी स्वतःला परमेश्वर देवाच्या पराक्रमी हाताखाली नम्र केलेला आहे, लीन केलेला आहे. आणि अशा प्रकारचे पुढारी हे पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतात आणि अशा प्रकारचे पुढारी हे वर्तमान समयामध्ये देखील आहे. आणि जर परमेश्वर देव हा पवित्र शास्त्रातील नम्र पुढाऱ्यांना जर उंच करतो तर तो आज देखील वर्तमान समयामध्ये नम्र पुढाऱ्यांना जे आहे ते उंच करतो. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि अशाच प्रकारचा एक नम्र पुढारी हा आपल्याला 1 शमूएल 16 अध्याय आणि 11 ते 13 मध्ये दिसतो आणि त्याचे नाव आहे दावीद. बघा वचन काय म्हणत आहे. 1 शमूएल 16 अध्याय आणि 11 ते 13 वचन पहा. शमूएलाने इशायाला विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, पण पहा तो शेरे मेंढरे राखत आहे. तेव्हा शमूएल इशायाला म्हणाला, त्याला बोलावणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. त्याने बोलावणे पाठवून त्याला आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व रूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, उठ, त्याला अभिषेक कर, हाच तो आहे. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा
दाविदाच्या ठाई जोराने संचरू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. व्हेरी गुड. पहा, ह्या संपूर्ण वचनातून आपल्याला हे समजून येतं की दाविदाला परमेश्वर देवाने राजपदावरती नियुक्त करण्याचा जो काही निर्णय आहे तो घेतलेला. दाविदाला परमेश्वर देवाने राजपदावरती नियुक्त करण्याचा जो काही निर्णय आहे तो केलेला होता. आणि तो का केला होता? कारण दाविदामध्ये परमेश्वर देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन करण्याचं स्वभाव त्याने आपल्या स्वतःला लीन केलेलं होतं. ज्या ज्या वेळेला आपण दाविदाविषयी वाचतो त्या वेळेला दावीद हा परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला लीन अवस्थेत ठेवून त्याची महिमा त्याच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला दिसत. लक्ष द्या, देवाची इच्छा ही आहे की ज्याला देवाने त्याच्या राज्यामध्ये त्याचा कारभार करण्यासाठी नियुक्त केलेला आहे, त्याची सेवा करण्यासाठी नियुक्त केलेला आहे, तो व्यक्ती नम्र असावा. त्या व्यक्तीमध्ये गर्व नसावा, त्या व्यक्तीमध्ये अभिमान नसावा. जर गर्व त्या व्यक्तीमध्ये आहे, अभिमान जर त्या व्यक्तीमध्ये आहे, तर अशा व्यक्तींना देव खाली आणतो आणि त्यांच्या जागेवरती लीन आणि नम्र लोकांना जायतो आणून ठेवतो. पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो उत्पत्तीचं पुस्तक 41वा अध्याय आणि 39 ते 41 वचनामध्ये योसेफाने देखील स्वतःला देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन जे आहे ते केले होते. आणि योसेफाला देखील परमेश्वर देवाने उंच जे आहे ते केलं. त्याने मिस्राचा प्रमुख अशा प्रकारचे व्यक्ती योसेफाने केलं. का? कारण त्याने स्वतःला लीन आणि नम्र जे आहे ते देवाच्या पराक्रमी हाताखाली केलेलं होतं. बघा वचन काय सांगितलं. उत्पत्तीचे पुस्तक 41वा अध्याय आणि 39 ते 41 काय म्हणत आहे. फारो योसेफाला म्हणाला, देवाने तुला या सर्व गोष्टींचं ज्ञान करून दिले आहे. त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. तर तू माझ्या घराचा अधिकारी हो. तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल. राजा असना पुरताच काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा. फारो योसेफाला आणखी म्हणाला, हे पहा, तुला मी अवघ्या मिसर देशावर नेमतो. व्हेरी गुड. हे पहा, तुला मी अवघ्या मिसर देशावरती नेमतो. फारो त्याला म्हणाला, सिंहासनापुरताच काय मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. इतकं उंच परमेश्वर देवाने योसेफाला केलेलं होतं. आणि योसेफाला दाविदाला इतकं उंच करण्याचं मागचं कारण काय होतं, तर त्यांनी स्वतःला देवाच्या पराक्रमी हाताखाली जे आहे नम्र केलं. जो पुढारी आपल्या स्वतःला देवाच्या पराक्रमी हाताखाली नम्र करतो, त्या पुढाऱ्याला परमेश्वर देव नेहमी उंचावर ठेवतो. पण जो पुढारी देवाच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला नम्र ठेवत नाही, लीन ठेवत नाही, जो पुढारी गर्वाने भरलेला आहे, जो पुढारी अभिमानाने भरलेला आहे, अशा प्रकारच्या पुढाऱ्यांना जे आहे देव खाली आणतो. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि ह्या दिवसांमध्ये देवाने आपल्याला पुढारपण सोपवलेलं असताना आपण आपल्या स्वतःची पडताळणी करणं फार गरजेचं आहे. कोणत्या भागामध्ये? तर ह्या शेवटचा भाग आहे, काय मी देवाच्या विरोधामध्ये वागत आहे का? काय माझ्यामध्ये नम्रता आहे का? काय माझ्यामध्ये लीनता आहे का? माझ्यामध्ये गर्व आहे, माझ्यामध्ये अभिमान आहे. अभिमान हा वेगवेगळ्या गोष्टींच्या द्वारे पुढाऱ्यांमध्ये असतो. येणाऱ्या दिवसामध्ये आपण शिकणार आहोत अभिमान कशा प्रकारे पुढाऱ्यांमध्ये प्रवेश करतो आणि पुढारी कशा प्रकारे देवाच्या राज्यामध्ये अडखळण्याचे कार्य करतात हे शिकू आपल्या दिवसामध्ये. पण लक्ष द्या, देव का पुढाऱ्यांना खाली आणतो याचे एकूण 7 विषय आपण शिकलेलो आहे. आणि आपण पुढारी आहोत आणि पुढारी या नात्याने आपण नेहमी देवाच्या उपयोगाचं असावं, अशा प्रकारची आपण नेहमी वागणूक जी आहे देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने करावी, ही देवाची इच्छा आहे. म्हणून दिवसांमध्ये स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या आंतरिक मनुष्याकडे लक्ष द्या आणि देवाच्या योजनेअंतर्गत चालून देवाला संतोषाचं काम करा. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करो.